Next point, construction of tangent to a circle at point on the circle. म्हणजे कुठं सर्कलवर पॉईंट असणार. ह्याच्यातून काय करायचं आपल्याला आज काय काढायचं आहे टँजेंट. काय काढायचं आहे टँजेंट. मग त्यामध्ये दोन मेथड आहेत. कुठल्या ज्या ऑन अ पॉईंट ऑन द सर्कल. यामध्ये टू मेथड्स यूजिंग द सेंटर ऑफ सर्कल. कुठली मेथड आहे पहिली यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. आणि सेकंड मेथड विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. आता फर्स्ट ऑफ ऑल यूज फर्स्ट मेथड यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. using center of the circle. Example number 1, construct tangent to a circle with radius. Radius किती सांगितले 4.2 सेंटीमीटर. रेडियस किती आहे 4.2 सेंटीमीटर. at any point on it म्हणजे काय सर्कल. त्या सर्कलवर असलेल्या पॉईंटमधून काय काढा टँजेंट काढा. First of all, point P. Point P is the center point of the circle. Point P is center of a circle. Point P is the center of the circle. To measure radius on using compass. Measure 4.2 centimeter on using compass. Point P. To draw circle 4.2 centimeter radius. On point Q, draw line put compass on point Q. Put compass on point Q. To draw arcs on both sides on the line. To draw arcs on both sides on the Q point in this way and this way. To next part, extend compass. कंपासचं अंतर वाढवा. तुमच्या मनानं किती पण घेऊ शकतात, कंपल्सरी नाही. आता काय करा, जी आर्क मारल्या होत्या त्या आर्कवर कंपास ठेवा. वरी पण आणि खालच्या साईडला पण आर्क काढून घ्या. ते सेम अंतर दुसऱ्या आर्कवर ठेवा. आणि त्या आर्कपासून पहिली आर्क आणि ती इंटरसेक्ट करून घ्या. आता बघा, ही इथं एक पॉईंट इंटरसेक्ट झाला आहे आणि इथं एक पॉईंट इंटरसेक्ट झालेला आहे. म्हणजे काय झालं की दोन्ही इंटरसेक्ट झालेल्या पॉईंटमधून तुम्ही लाईन ड्रॉ करून घ्या आणि ती लाईन बरोबर एक्झॅक्टली
क्यू पॉईंटला इंटरसेक्ट करून जाते. म्हणजे काय झाला तुमचा हा टॅन्जंट मिळाला. याला नाव काय दिलं आपण, टॅन्जंट T1. याला नाव काय दिलं आपण, टॅन्जंट T1. नेक्स्ट मेथड, विदाउट युजिंग सेंटर ऑफ अ सर्कल. आता कुठला आहे की विदाउट युजिंग सर्कल ऑफ अ सेंटर, म्हणजे सेंटरचा यूज न करता आपल्याला टॅन्जंट ड्रॉ करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 1, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.7 सेंटीमीटर. ड्रॉ टॅन्जंट टू सर्कल at any point on it without using the center. सेंटरचा वापर न करता आपल्याला टॅन्जंट ड्रॉ करायचा आहे. मग काय केलं, पहिल्यांदा सेंटर कन्सिडर काय केला, ओ केला. मग पॉईंट ओ इज अ सेंटर ऑफ द सर्कल. मग पहिल्यांदा आता काय करा की 4.7 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करून घ्या. मेजर करा 4.7 सेंटीमीटर. मेजर करा 4.7 सेंटीमीटर. आता सर्कल ड्रॉ करून घ्या. काळजीपूर्वक लक्ष द्या, थोडी टफ डायग्राम आहे. सर्कल ड्रॉ केल्याच्या नंतर तुमच्या मनाने आतमध्ये एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्या. कुठे पण करू शकतात. एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला आतमधल्या जे कॉर्ड आहेत त्याचं पण मेजर सांगू शकतात, असं काही नाही, कंपल्सरी नाही. ट्रायंगल ड्रॉ केला. ट्रायंगलला नाव दिलं आपण ए पी आणि वरती सी. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, आता विदाउट युजिंग सर्कल आहे, सेंटर आहे, तर काय करा, पहिल्यांदा आता काय करा, आपल्याला बी पॉईंटवरून टॅन्जंट काढायचा आहे. मग टॅन्जंट कसं जाईल, असा येईल. तर त्यासाठी उपयोग काय करायचा की बी सोडून ए आणि सी या दोन्हीपैकी कोणतं पण घ्या. ए आणि सी या दोन्हीपैकी कोणतं पण घेऊन मी काय करतो, ए वर कंपास प्लेस करतो आणि तिथून अशी एक आर्क ड्रॉ करून घेतो. तेच सेम डिस्टन्स तुम्ही बी पॉईंटवर ठेवा. आपला टॅन्जंट कुठून काढायचा आहे, बीवर. बीवरून आता बीवरून काय करायचं पहा की बाहेरच्या साईडला, आउटसाईड द सर्कलला आर्क एक्सटेंड करून घ्यायची. कुठं, आउटसाईड द सर्कलला, बीवरून आउटसाईड सर्कलला आर्क एक्सटेंड करून घ्या. कुठं, आउटसाईड द सर्कल. आता सेम जी एवरून आर्क काढलेली आहे, एवरून आर्क काढलेले आहे तिथलं डिस्टन्स मेजर करून घ्या. बरं, कुठलं डिस्टन्स मेजर केलं आहे, इथपर्यंत. तेच आता कुठं ठेवायचं, ह्या पॉईंटवर ठेवा जिथं की तुमची बी सी लाईन आहे, त्या पॉईंटवर ठेवून इथं असं इंटरसेक्ट करून घ्या. ही इंटरसेक्ट झालं की दोन्ही आर्क इंटरसेक्ट झाल्या. मग ती जिथं पॉईंट इंटरसेक्ट झाला आहे आणि बी पॉईंट याच्यामधून टॅन्जंट तुम्ही ड्रॉ करून घ्या. आता इथून असा टॅन्जंट तुमचा ड्रॉ. हा झाला तुमचा टॅन्जंट.
त्याला नाव काय दिलं आपण, T1. नेक्स्ट पार्ट, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजेंट टू सर्कल ॲट पॉईंट विदाऊट द सेंटर. म्हणजे आता पॉईंट कुठं घ्यायचा आपल्याला, विदाऊट सर्कल. सर्कलवर पॉईंट नाही घ्यायचा. कुठं घ्यायचा आहे, आउटसाईड द सर्कल. कुठं घ्यायचा पॉईंट आपल्याला, आउटसाईड द सर्कल. आता एक्झाम्पल, कन्स्ट्रक्ट टँजेंट टू अ सर्कल विथ रेडियस 3.6 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट आउटसाईड द सर्कल. डिस्टन्स इज 5.4 सेंटीमीटर. मग पहिल्यांदा एक पॉईंट घ्या, त्याला नाव दिलं P, सेंटर ऑफ द सर्कल. पॉईंट घेतल्याच्यानंतर डिस्टन्स मेजर करून घ्या. डिस्टन्स मेजर करा. किती मेजर करायचं, 3.6 सेंटीमीटर. डिस्टन्स मेजर करा 3.6 सेंटीमीटर. थ्री 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून एक सर्कल ड्रॉ करा. सर्कल ड्रॉ केल्यानंतर एक लाईन ड्रॉ करून घ्या. इथं नाव दिलं आपण Q. रेडियस किती आहे, 3.6 सेंटीमीटर. पाठीमागच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये रेडियस लिहायची राहिली आपली 4.2 सेंटीमीटर आणि इथे पण 4.7 सेंटीमीटर. बाय मिस्टेक राहिलेले आहे, ते तुम्ही कंपल्सरी लिहून घ्या. आता नेक्स्ट पार्ट काय सांगितलेला आपल्याला, डिस्टन्स कितीचं घ्यायला सांगितलं. त्यांनी डिस्टन्स कितीचं सांगितलं आहे, सेंटरपासूनचा 5.4 सेंटीमीटर. किती घ्यायला सांगितलं आहे, 5.4 सेंटीमीटर. फर्स्ट ऑफ ऑल 5.4 सेंटीमीटर मेजर करून घ्या कंपासमध्ये. सेंटर P वर ठेवून इकडच्या साईडला आर्क काढा. याला नाव दिलं आपण R. नाव काय दिलं, R. आता PR याच्यावर टँजंट परपेंडिक्युलर काढून घ्या. कशावर, P आणि R ही जो आपला लाईन सेगमेंट आहे याच्यावरून परपेंडिक्युलर काढून घ्या. मग P वर ठेवा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. वरती आर्क, खाली आर्क. सेम R वर ठेवा आणि दोन्ही आर्क इंटरसेक्ट करून घ्या. दोन्ही आर्क इंटरसेक्ट केल्या. बघा कधी कधी काय होईल की ज्यावेळेस तुम्ही परपेंडिक्युलर काढतात त्यावेळेस तुमचा हा परपेंडिक्युलर सर्कलच्या आतमध्ये पण येऊ शकतो. कुठं, सर्कलच्या आतमध्ये पण येऊ शकतो किंवा ह्या Q पॉईंटहून पण जाऊ शकतो किंवा सर्कलच्या बाहेर पण जाईल. तर कुठं पण आला तरी चालते, नो प्रॉब्लेम. आता इथून लाईन ड्रॉ करून घ्या. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्या. मग इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल देणं कंपल्सरी आहे. आता परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर जो परपेंडिक्युलर पॉईंट आपला M झालेला आहे, परपेंडिक्युलर पॉईंट M आहे, त्या M पॉईंटवर कंपास प्लेस करा आणि सेंटर P इतकं डिस्टन्स मेजर करा आणि ह्या सेंटर P वरून आर्क
काढून घ्या. सेंटर P वरून आर्क काढले. मग आता तुमचे पॉईंट बघा, थोडंसं इथं एकदमच जवळ झालेलं आहे, इथं काही अडचण नाही. ह्या पॉईंटमधून आता टॅन्जेंट ड्रॉ करा. कुठून? R पॉईंटपासून. आणि ह्या साईडनं मग हा T1 आणि हा T2 टॅन्जेंट. आणि इथपर्यंतचं मेजर किती आहे आपलं ते पण मेजर नोट डाऊन करून घ्या. मेजर किती आहे आपलं 5.4 सेंटीमीटर. आणि झाले तुमचे फायनल डायग्राम. परत एकदा रिपीट करतो. P पासून 6.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन सर्कल ड्रॉ करा. पुन्हा नंतर डिस्टन्स किती सांगितलेलं आपलं सेंटरपासून 5.4 सेंटीमीटर. इथं कंपास ठेवून आर्क काढून घ्या. आर पॉईंट मिळाला 5.4 सेंटीमीटरचा. नंतर P आणि R हा तुम्हाला लाईन सेगमेंट मिळेल. लाईन सेगमेंटनं तुम्ही त्या लाईन सेगमेंटवर परपेंडिक्युलर काढून घ्या. परपेंडिक्युलर काढल्यास M पॉईंट मिळेल. M पॉईंटहून सेंटरपर्यंतचं डिस्टन्स घेऊन असे आर्क काढून घ्या आणि त्या आर्कमधून आरपासून टॅन्जेंट दोन्ही ड्रॉ करा.